नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर ते नदी नाले जे आहे ते प्रवाहित झालेले आहे आणि तापी नदी ही याने रुद्र रूप जो आहे ते धारण केलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा परिणाम जो आहे आता या तापी नदीवरती होताना दिसून येत आहे. तापी नदीच्या प्रकाशा बॅरेजचे 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तर सारंगखेडा बॅरेजचे 12 दरवाजे उघडण्यात आलेले आहे. प्रकाशा बॅरेज येथून जवळपास 1,98,494 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे, तर सारंगखेडा बॅरेज मधून 2,00,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जात आहे. मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह आणि होत असल्यामुळं नदीकाठीच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने दिलेला आहे, तर कोणीही नदी पात्रात उतरू नये यासाठी आव्हान जे आहे ते देखील करण्यात येत आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे चांगलं थैमान घातलेलं आहे, त्यामुळे शेती पिकांचे देखील नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होताना दिसून येत आहे. गेल्या 3 दिवसापासून होत असलेल्या या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान जे आहे ते झालेलं आहे. ऐन काढणीवरती आलेलं पिकं जे आहे ते नासधूस्त झालेलं आहे, त्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट जे आहे ते उभं राहिलं आहे. तर दुसरीकडे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड अशी वाढ जी आहे ती झालेली असल्यामुळे नदीकाठाच्या गावांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा जे आहे ते देण्यात आलेले. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश आणि सारंगखेडा बॅरेजचे पूर्ण दरवाजे जे आहे ते उघडण्यात आलेले आहे, त्यामुळे नदी पात्रात कोणीही उतरू नये आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाकडनं आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे. तर दुसरीकडं नुकसान झालेल्या शेतीचे असे पंचनामे करण्याचे आदेश जरी शासनाकडनं देण्यात आलेले, त्यामुळे लवकरच शासनाकडनं पंचनामे जे आहे ते पूर्ण करून शासनाकडे मदतीसाठी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांची लागलेली आहे. तर दुसरीकडं तापी नदीच्या पाणी पातळी जे आहे ते दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. येणारे आणखी 24 तास जे आहे ते संकटाचे राहणार असल्याचे इशारा जो आहे तो हवामान खात्याने देण्यात आलेला आहे. जितेंद्र बैसना, टीव्ही मराठी, प्रकाशा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.